आहाहा! भन्नाट दिसते ना रेसिपी. तर हे आहेत मी केलेले छान असे ग्रीन स्टफ बोंबील. तर ओले बोंबील मस्त स्टफ केले आहेत. ज्युसी आणि तिखट, चटपटीत, कुरकुरीत असं सगळं कॉम्बिनेशन असलेली ही मच्छी तुम्हाला आज मी दाखवणार आहे कशी करायची आहे. अगदी हॉटेलच्या फिशलासुद्धा पाठी टाकेल अशी ही भन्नाट रेसिपी करायला पण सोपी आहे आणि चवीला अगदी जबरदस्त आहे. बघूनच तुम्हाला पाणी आलं ना? तर चला मग करूया कशी करायची ही स्टफ बोंबीलची रेसिपी. तर त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे 7 बोंबील. ओले बोंबील घ्यायचे आहेत थोडे आकाराने म्हणजेच मोठे घ्यायचे आहेत, छोटे बोंबील नाही घ्यायचे. आणि टिश्यू पेपरनी मी मस्त त्यातलं एक्स्ट्रा जे आहे पाणी ते काढून घेते आहेत. बोंबलामध्ये कुठेही पाण्याचा अंश ठेवायचा नाही. जेवढे त्यातलं पाणी आपल्याला काढता येईल तेवढे शक्यतो काढून घ्यायचं. आणि स्वच्छ धुवून साफ केलेले हे बोंबील मी अशा पद्धतीने मधी चीर करून घेते आहेत. म्हणजेच हे बोंबील छान असे आपण चपटे करून घ्यायचे आहेत. तर कोळीणला तुम्ही सांगितलं तर तीसुद्धा आपल्याला कापून देते, पण मी घेताना असे घेतले होते, त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवते की असे सुरीच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, ह्या बोंबलांना छान चपटे करून घ्यायचे आहेत, कापून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असं हे आपण बोंबील कापून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने छान सुरीने चीर मारून घ्यायची आणि चपटे करून घ्यायचे. आणि आता एका एका बोंबलाचे आपल्याला 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. थोडे जाड बोंबील असतील ना तर ते मांस त्याचं खाताना खूप छान लागतं, कारण की आपण त्याच्यामध्ये जी चटणी स्टफ करणार आहोत तिची चव त्या मांसाबरोबर छान लागायला हवी, त्यामुळे थोडेसे जाडसर बोंबील घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी त्याचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे आपले बोंबील छान साफ करून धुवून कट करून झालेले आहेत. आणि आता ह्यात आपण घालत आहोत अर्धा छोटा चमचा हळद. त्यानंतर घालते आहे अर्धा छोटा चमचा मीठ. मीठ सुरुवातीला कमी घालायचे आहे, कारण की वाटणामध्ये सुद्धा आपण मीठ घालणार आहोत. त्यानंतर इथे घालते आहे छोटा चमचा लिंबाचा रस. तर हे सर्व काही घालून घेतल्यावर ते छान असं एकसर चोळून घ्यायचं आहे बोंबलांना आणि बोंबील साईडला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर आपण करूया हे वाटण. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे पाववाटी ओला नारळ. फ्रेश नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर घेते आहेत हिरवी मिरची. तर तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे. तर पाववाटीसाठी मी तर 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. त्यानंतर अगदी थोडासा पुदिना घ्यायचा, म्हणजे 5 ते 6 पाने पुदिन्याची आणि मूठ भरून अशी कोथिंबीर. त्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस. ऑलरेडी आपण लावलेला आहे लिंबाचा रस, त्याच्यामुळे ह्यात जास्त नाही घालायचं आहे. आणि हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे विदाऊट पाणी घालता. पाणी अजिबात नाही घालायचं आहे, सुक्कं वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं घेतलं आहे 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 3 मोठे चमचे रवा. बारीक रवा घेतलेला आहे, तो छान एकत्र करून मिक्स करून घेतला. आणि त्यात घालते आहे 2 मोठे चमचे लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर. तिखट नाही आहे ती, फक्त रंगासाठी आपण ती वापरलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ. तर बोंबलालाही आपण मीठ लावलेलं आहे, वाटणामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे ह्या वरच्या कवरसाठीही आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यानुसार मीठ वापरायचं आहे. आता इथं आपलं वाटणसुद्धा हिरवं तयार आहे. बोंबीलसुद्धा छान मॅरिनेट करून झालेले आहेत. तर एक एक बोंबलाचा तुकडा घ्यायचा आहे, त्याला ते वाटण छान लावून घ्यायचं आहे आणि दुसरा भाग बोंबलाचा घेऊन तो वर असा ठेवायचा आहे. म्हणजे आतल्या भागाला आपण छान वाटण लावून घेतलं आणि वरच्या भागाला पुन्हा एक बोंबील ठेवलेला आहे. तर शेपटाकडचा भाग एकत्र केला आहे आणि मी आणि मधला एक वरचा भाग वेगळा केलेला आहे, म्हणजे ते व्यवस्थितरित्या बसले जातील. तर अशा पद्धतीने छान वाटण बोंबलावर लावून घ्यायचं आणि दुसरं बोंबलाचा पीस घेऊन तो वरच्या भागाला लावून घ्यायचा. छान असतं मीडियम थर असा लावायचा आहे आपल्या वाटणाचा, जो खाताना आपल्या घासाला लागला पाहिजे. आणि हे त्या दरम्यान हे जे एक्स्ट्रा पाणी त्यातून निघालेलं आहे ते बाजूला काढून घेतलं आहे मी, कारण की बोंबलामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. तर जेवढे शक्य होईल तेवढे बोंबील सुक्की ठेवायचे, जेणेकरून आपण जे वर कवर लावणार आहोत, म्हणजे तांदळाचं पीठ आणि रव्याचं जे सारण लावणार आहोत किंवा मिक्सर लावणार आहोत, ते व्यवस्थित लागलं पाहिजे, जाडसर नको लागायला. त्यामुळे बोंबील जेवढे सुखे असतील ना तेवढे ते चांगले. तर आत्ता बघा, जे आपण मिश्रण तयार केलं होतं रवा आणि तांदळाचं, त्याच्यामध्ये हे बोंबील छान कोट करून घ्यायचे आहेत. मस्त असं चारी बाजूने हे मिश्रण त्या बोंबलाला लावून घ्यायचं आहे. बघा, बोंबील सुक्के असल्यामुळे कसे ते वरचं जे कवर आहे ते छान पातळ लागलेलं आहे.
जर ते ओले असतील तर ते खूप जाडसर लागलं जाईल. त्यामुळे शक्यतो बोंबील सुकून घ्यायचे, म्हणजेच त्यातलं जेवढं एक्स्ट्रा पाणी तेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. आणि एक एक करून मी छान हे बोंबलाला कवर करून घेते आहे रवा आणि तांदळाच्या पिठाचं. तर इथे मस्त आपले सगळे बोंबील कोट करून झालेले आहेत. आता मी ते फ्राय करून घेते. तर फ्राय करण्यासाठी मी छान पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि ह्या गरम तेलात छान बोंबील घालून घ्यायचे आणि नंतर पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. तर स्लो गॅसवर कधीही बोंबील सुरुवातीला ठेवायचे नाहीत. बोंबील फ्राय करताना सुरुवातीला गॅस चांगला मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि तेल छान तापलेलं असावं. स्लो गॅसवर जर तुम्ही बोंबील फ्राय केलेत ना, तर त्याच्यामध्ये तेल पण खूप राहतं आणि ते छान कुरकुरीत नाही होत आणि चिटकले जातात पॅनमध्ये. त्याच्यामुळे छान असं तेल गरम करायचं, बोंबील सोडून घ्यायचे आणि पुन्हा गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवून 3-3 मिनटावरती एका बाजूला छान बोंबील कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आणि पलटी करून घ्यायचं आणि पुन्हा त्याच मिडियम फ्लेमवरती दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला बोंबील छान 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे. पलटी करून झाल्यावरती दुसऱ्या बाजूसाठी सुद्धा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तर पुन्हा मी थोडंसं तेल इथे सोडून घेणार आहे, जेणेकरून दुसऱ्या बाजूलाही बोंबील छान कुरकुरीत फ्राय होतील. तर बघा, थोडंसं तेल घालून घेतलं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण बोंबील छान मस्त असं 3 मिनटं फ्राय करून घेतलेले आहेत. ते दुसऱ्या बाजूसुद्धा आपली छान कुरकुरीत झालेली आहे. आणि आत्ता गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे आणि ह्या मंद फ्लेमवर पुन्हा 2-2 मिनटं आपल्याला बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे स्लो गॅसवरती आपल्याला हे बोंबील 2-2 मिनटं ठेवल्यानंतर ते छान आणखीन कुरकुरीत होतील आणि मस्त असे आपले हे जबरदस्त स्टफ बोंबील तयार झालेले आहेत. बाकीचे बोंबीलसुद्धा आपण छान फ्राय करून घ्या. बघूया, तेल बघा असं गरम आहे आणि ह्या गरम तेलामध्ये मी बोंबील सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवरती छान बोंबील फ्राय करून घ्यायचे. तर जबरदस्त आपले हे ओले बोंबील तळून फ्राय झालेले आहेत. स्टफ बोंबील अगदी हॉटेलच्या रेसिपीलाही पाठी टाकेल अशी ही भन्नाट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. मस्त सर्व केली आहे. कोथिंबीर हिरवीगार घालूया आणि हे बोंबील फस्त करूया. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूड कट्ट्याला फॉलो करा. थँक्यू.